सोशिले वाईट वाईट क्षण भरी आम्ही सोशिले वाईट आदिले अविट निज सुख प्राणमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यविमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावार्थितं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। पांडुरंगा प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत क्षणभरी आम्ही सोशिले वाईट साधिले अवीट निज सुख सांडी मांडी मागे केल्या बरोबरी अधिकची परी दुःखाची आज या पुण्यभूमीमध्ये संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 3 चरणाचा अभंग आहे। आपल्या परमार्थिक जीवनामध्ये आपण जी काही साधना केली त्या साधनेची मिळालेली फलश्रुती या अभंगाच्या द्वारा महाराज प्रगट करतात। मातृपितृ सेवेचं उदात्त वर्णन आपल्याला पाहायला सापडतं। श्रुती सांगते मातृदेवो भव, तर थांबला तसं मिटून जातं। महाराज लोकांना पुढाऱ्याला काही वाद मिटवता येतात का पेटवता येतात? माणूस सामाजिक स्थिती बिघडण्यामध्ये या 2 लोकांचा हातगुंडा सध्या वर्चस्वानं पुढे आहे। कुणाकुणाचा? महाराज लोकांचा आणि पुढाऱ्यांचा। विठ्ठला समाज सगळे नाही, तसे सगळे नाही, पण बहुतांश गोष्टी आपल्याला पाहायला सापडतात। तसं पाहिलं तर समाजामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं काम या धर्मप्रसारक लोकांचं आहे, देशभक्तांचं आहे, पुढारी लोकांचं आहे। पण कोणत्या ना कोणत्या तरी गोष्टीने समाजामध्ये अशांतता निर्माण करण्यासाठी लोक सध्या अग्रेसरपणाने प्रयत्न करतात। आता सध्या गोड जेवणाच्या कार्यक्रमाला एवढी सुंदर गुणवान गायक वादक आणि एवढे पवित्र श्रोते या भावंडांची आपल्या मातृभक्तीच्या द्वारा आणि समाजामध्ये असणाऱ्या संबंधाच्या द्वारा एवढा समाज इथे जमा झालेले आहे। सर्व क्षेत्रातली मंडळी आलेली आहेत। सर्वांना नमस्कार करतो। आलेली सर्व पाहुणे रावळे सर्वांच्या चरणी दंडवत घालतो आणि सर्वांच्या चरणी दंडवत घालून थोडा वेळ या परिवाराच्या प्रेमामुळे आज इथे उपस्थित राहता आलं। थोडा वेळ सेवा करायला मिळाली। त्यांच्या आईच्या निमित्ताने भागीरथीबाई एकनाथराव सपाटे आणि त्यांचा समस्त सपाटे परिवार, त्यांची आता मोबाईल वगैरे जे यूट्यूब आहे ते जरी माणसांची भेट नसली तरी घराघरामध्ये पोहोचण्याचं साधन झालेलं आहे। पूर्वी आम्ही कीर्तन रेकॉर्ड करू द्यायची नाहीत बरं का। आणि एका महात्मेच आवडले तुम्ही मेलात चोलकर महाराज कसे होते कोणी पाहायचं। आणि त्याचा बाप्पा असा परिणाम झाला की थोडीशी स्थिरता संपली।
फोन एवढे येतात त्या युट्यूबच्या कार्यक्रमामुळे की जाता जाता नाकी आता हे कीर्तन करून मला मनमाडला जायचंय, म्हणजे असा त्रास होतो त्या साधनांचा. आणि एकदा फोन आला की पुन्हा नाही म्हणता येत नाही. म्हणजे म्हणा अहो आम्ही तुमचं ऐकतो. आता ही सपाटी परिवार म्हणा आम्ही तुमचं रोज कीर्तन ऐकतो म्हणजे रोज. आमची इच्छा होती तुम्ही यायला पाहिजे. आता जिथं प्रेम आहे आणि काय होतं गाठी भेटी नसताना सुद्धा हे साधन प्रेम निर्माण करून देतं. आता या परिवाराची माझी गाठ नाही भेट नाही पण त्यांचा तो प्रेमाचा भाव, आदर, सत्कार, अंतकरणातली श्रद्धा, परिवाराचा संस्कारक्षमपणा थोडा वेळ अनुभवायला मिळाला. भाताची त्यांचं ते प्रेम प्रीती पाहून मलाही असं वाटलं की आपण आकाशमाला येतो. म्हटलं मी मला याच मार्गे पाथरीवरूनच जावं लागतं. मी येतोच कीर्तन करतो. सकाळी वेळ सारून नमस्कार करतो. विशेष आलेल्या अतिथींना, कोणी महाराज असले, हरिभक्तीपरायण असले, राजकारणातली कोणी श्रेष्ठ मंडळी असली, सगळ्यांना या गादीवरून नमस्कार करतो. काही चुकीउकी झाली असली क्षमा करा. जे योग्य आहे ते महापुरुषांची कृपा म्हणून गोड करून घ्या. इथेच विराम देतो. वाणीला ज्या माऊलीचं हे स्मरण आहे त्या माऊलींच्या चरणी सेवा आणि रजा घेतो. एकदा तुकोबरायांचं भजन करा आणि सर्वांनी श्रद्धापूर्वक टाळी वाजून नाम चिंतन घ्या. तुकाराम तुकाराम तुका म्हणे येणे जाणे नाही, तुका म्हणे येणे जाणे नाही. Bye.
जीवावी माझ्या
पंढरीचा वारकरी दंत संगे सर्व पंढरीचा वारकरी चंद्रभागेश पंढरीचा वारकरी मागणे ते करुज प्रति आहे संतात निर्वेची मदते कामने आता उधार तोई ऐका जगन्नाथरावजी सपाटे यांच्या गोड जेवणाच्या निमित्तानं श्री हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध कीर्तनकार वैराग्य मोहिती खरोखर त्या मातेचं पुण्य समजावं लागून आज एवढी मोठ्या विभूतीचं आपल्या गावाला कीर्तन भेटले. श्री हरिभक्तीपरायण प्रभाकर नाना झोलकर यांच्यासाठी ना सर्व गावकऱ्यांनी जोरदार टाळ्यांचं त्यांचं स्वागत करायचे आणि सपाटे परिवार पण अतिशय त्यांच्या पुण्यानं फुलून गेलेला आहे आज. कारण एवढा उल्हासित कार्यक्रम, एवढी भजनी मंडळी, थोरथोर कीर्तनकार महाराज मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज कार्यक्रम पार पडलेला आहे आणि ती खरोखर माता पुण्यवानच आहे. कारण काय शूर ओळखावा आणि साधू ओळखावा मरणी या न्यायाप्रमाणे देवशेनी एकादशी आषाढी एकादशीच्या दिवशी त्यांना मरण येणं म्हणजे एवढा सोपा विषय नाहीये. यासाठी जन्मोजन्मांची पुण्य लागते, तेव्हा मरण येणं एवढं सोपं नाही. कारण या जगामध्ये मेल्याच्या नंतर माणसांची कीर्ती आहे. शूर रणांगणामध्ये उतरल्याच्या नंतर ओळखल्या जातात.
एकदा हे करा ना